हॅलो एव्हरीवन. तर चला आज आपण पाहू 7 जुलैचे निफ्टी फिफ्टीचे ॲनालिसिस MyMP लेवल्स. त्यासाठी आधी आपण 6 तारखेला काय ॲनालिसिस केले होते आणि त्यानुसार मार्केटने वर्क केले का ते पाहू. त्या 6 तारखेला थोडे ॲनालिसिस पाहून घेऊ आधी आपण. बाईंग चालली तर मार्केट काय करू शकतं, गॅप अप ओपन होण्याचं ट्राय करू शकतं. जर मार्केट गॅप ओपन झालं तर 24,353 जोपर्यंत मार्केट ह्याच्या खाली तोपर्यंत आपल्याला डाऊन साईडचा ट्रेड बघायला भेटू शकतो. ह्याला जर रिजेक्शन भेटत आलं सारखं तर मार्केटला आपल्या डाऊन साईडचा ट्रेड एक चांगल्या प्रकारे बघायला भेटू शकतो. तसंच जर मार्केटला वरच्या साईडला जायचं असेल अप साईडला तर मार्केटला काय ट्राय करू शकतो. मार्केट जोपर्यंत मार्केट 24,353 हे जे लेवल आहे 24,353 त्याच्यावर जोपर्यंत मार्केट सस्टेन होत नाही तोपर्यंत मार्केटला आपल्याला वरच्या साईडला मोमेंटम बघायला भेटू शकत नाही उद्याच्याला. एवढं लक्षात ठेवा. जर मार्केट त्याच्यावर सस्टेन झालं तर पहिलं आपलं टार्गेट असणार आहे 24,386, त्याच्यानंतर 24,450 आणि त्याच्यानंतर 24,550 आहे 3 नंबरचं टार्गेट असतं. तर हे होते 6 तारखेचे आपले ॲनालिसिस निफ्टी फिफ्टीचे. तर त्यानुसार मार्केटने वर्क केले का आता ते आपण पाहू रिप्लेमध्ये. आपण रिप्ले करू. मार्केटने काय केलं, 24,353च्या म्हणजे गॅप अप ओपन झाला. आपला विषय काय झाला होता, मार्केट गॅप अप ओपन होऊ शकतं. तर मार्केट काय झालं, गॅप अप ओपन झालं इथून मार्केटने 24,353 हा रेजिस्टन्स त्याला ब्रेक केलं. त्याच्यानंतर मार्केट थोडं गेलं 24,386 हा झाला नेक्स्ट रेजिस्टन्स होता आणि त्याच्यानंतर 24,450 ह्या लेवलला मार्केट नेक्स्ट गेलं. तेव्हा ते आपल्या निफ्टी फिफ्टीच्या 6 तारखेचे ॲनालिसिस आणि त्या लेवल त्यानुसार मार्केटने वर्क केला आहे. तर आता आपण पाहू 7 तारखेला निफ्टी फिफ्टीचे मार्केट कशा प्रकारे वर्क करते, कोणत्या लेवलला MP आहेत आणि कोणत्या नाहीत हे आता पाहू आपण. तर आता मार्केटची क्लोजिंग आहे जवळजवळ 24,423च्या आसपास, बरोबर आहे. त्याआधी IMP लेवल सपोर्ट पाहण्याच्या आधी आपण ऑप्शन चेनचा थोडा अभ्यास करू. ऑप्शन चेनवर जर आलो आपण तर बघितलं तर आता पुट साईडचा आपण आधी विचार करू. तर पुट साईडला जर बघितलं OY हा काय आहे, पॉझिटिव्ह आहे. इथं जर बघितलं तर चेंज इन OY पॉझिटिव्ह आहे, प्राईस निगेटिव्ह म्हणजे पुट रायटिंग चालली म्हणजे मार्केट हे अप जाणार असते, हे बरोबर आहे. तर आपल्याला सगळ्यात पहिला सपोर्ट बघायचा आहे तर हा आहे 24,400चा. OY स्ट्रॉंग आहे आणि व्हॉल्यूम पण स्ट्रॉंग आहे. त्याच्यानंतर जर नेक्स्ट सपोर्ट बघायचा असेल तर 24,300चा हा एक नेक्स्ट सपोर्ट बनू शकतो, कारण इथं पण OY स्ट्रॉंग आहे आणि व्हॉल्यूम पण स्ट्रॉंग आहे, बरोबर आहे. तसंच जर आपल्याला आता कॉल साईडचा विचार करू, कॉल साईडला विचार करायचा तर इथं 3 सिच्युएशन आहेत कॉल साईडला. तर बघितलं 24,450 ह्या लेवलपासून तर 24,500 ह्या लेवलवर पुट बाईंग चाललेली ह्या लेवलला, बरोबर आहे. पुट बाईंग चालली तर त्याच्यामुळं मार्केट इथनं अप जाणार आहे. पण त्याच्यानंतर म्हटलं 24,700पासून जर खाली बघितलं तर इथं लॉंग अनवाइंडिंग चालली, कॉल लॉंग अनवाइंडिंग म्हणजे जे ऑलरेडी कॉल बाय करून गेले होते आता इथं प्रॉफिट बुकिंग यायला लागलेली, म्हणजे मार्केट इथून साईडला डाऊन साईडला जाण्याचे चान्सेस आहेत. 24,600च्या आसपासून प्रॉफिट बुकिंग आली आणि नंतर जर बघितलं 24,450च्या वर जर बघितलं इथं तर चेंज इन OY निगेटिव्ह आहे आणि पॉझिटिव्ह प्राईज आहे. तर इथं काय आहे, कॉल रायटिंग चालली आहे, कॉल शॉर्ट कवरिंग चालली, म्हणजे ज्या ऑलरेडी आधी कॉल सेल केले होते ते बाय करायचं झालं आहे, ते इन द मनीमध्ये. तर ओव्हरऑल मार्केट हे बुलिश आहे पण ते स्ट्रॉंग बुलिश नाही जाऊ शकतं, हे ऑप्शन चेन सांगते आपल्याला. ते आपण जाऊ आता चार्टवर आलो तर आपल्याला सगळ्यात IMP लेवल्स कोणती आहे, 24,409ची, बरोबर आहे. जर मार्केट फ्लॅट ओपन होतं, फ्लॅट ओपनिंगचा विचार करू आपण. जर मार्केट फ्लॅट ओपन झालं क्लोजिंगला 24,409 जे लेवल याला सपोर्ट जर घेतला आपलं पहिलं टार्गेट राहणार आहे 24,458 आणि ही पण लेवल ब्रेक केली तर आपलं नेक्स्ट सपोर्ट राहणार आहे 24,400. हा पहिला रेजिस्टन्स आपल्याला टार्गेट. मार्केट जर फ्लॅट ओपन झालं इथून मार्केटने रिजेक्शन घेतलं 24,409 वरून तर मार्केटला पहिला आपल्याला टार्गेट 24,458 आणि हा रेजिस्टन्स ब्रेक केला तर आपल्याला नेक्स्ट टार्गेट राहणार 24,549. हे आहेत रेजिस्टन्स 24,458 आणि 24,549 म्हणजे 24,550 हे आहेत रेजिस्टन्स दोनच मार्केटला. आणि जर मार्केट 24,409 हा जर ब्रेक करत असेल फ्लॅट ओपन होऊन, कोणता हा 24,409
जर लेवल फ्लॅट ओपन होऊन ब्रेक करत असेल आणि खाली सस्टेन होत असेल तर पहिलं टार्गेट आपल्याला राहणार 24,353चं. हा आहे मार्केटला पहिला सपोर्ट. त्याच्यानंतर बघायचं झालं जर मार्केटने 24,353 ही पण लेवल ब्रेक केली मार्केटने तर नेक्स्ट सपोर्ट आहे मार्केटला आपल्याला 24,287 हे 2 टार्गेट बघायला भेटू शकतात जर फ्लॅट ओपनिंगचा विषय झाला तर. आणि जर मार्केट गॅप अप ओपन होत असेल किंवा गॅप डाऊन ओपन होत असेल तर पहिला विषय काय पण थोडंसं गॅप ओपन झालं समजा 24,458च्या आसपास इथं पुढं पण खालीवर ओपन झालं मार्केट जर इथं थोडंसं ओपन झालं आणि ह्याला जर रिजेक्शन घेत असेल तर आपण डाऊन साईडला ट्रेड घेऊ शकतो. आणि जर मार्केट ह्याच्या डाऊन ओपन होऊन पण वर जाऊन इथं जर सस्टेन होत असेल तर मार्केट आपण वर जाण्याचे चान्सेस असतात पण ते मार्केट हळूहळू जाऊ शकतो उद्याच्याला वरच्या साईडला एवढं लक्षात ठेवा. अप साईडला मार्केट स्लोली जाऊ शकतं. आणि जर बघितलं मार्केट थोडंसं गॅप डाऊन ओपन झालं कुठं मार्केट 24,353 ह्या लेवलच्या आसपास गॅप डाऊन ओपन झालं तर मार्केटने इथून रिजेक्शन घेतलं तर आपण वरच्या साईडला ट्रेड एक्झिक्यूट करू शकतो. आणि जर मार्केटने ह्याच्या आसपास गॅप डाऊन ओपन झालं आणि ह्याला जर ब्रेक केलं 24,353ला तर आपल्याला नेक्स्ट साईड टार्गेट कुठलं राहणार आहे 24,287 हे एक टार्गेट राहणार आहे. हे आहेत मार्केटच्या निफ्टी 50च्या 7 जुलैच्या लेवल्स. मार्केटची उद्याची रेंज राहू शकते 24,300 ते 24,500 ही मार्केटची रेंज राहू शकते. आणि उद्या एक्सपायरी असल्यामुळं मार्केट ज्यादाच पहिल्या सेशनमध्ये साईडवेजच होऊ शकतं आणि त्याच्यानंतरनं जर लिक्विडिटी ज्या साईडला जास्त भेटेल मार्केटला त्या साईडला ब्लास्ट होऊ शकतं किंवा मग दिवसभर साईडवेज राहू शकतं. हे आहे निफ्टी 50 7 जुलैचे ॲनालिसिस. तर आपण काय सेबी रजिस्टर ॲनालायझर नाही आहे ॲडवायझर नाही आहे त्यामुळे तुमचे जे पण फायनान्शियल ॲडवायझर असतील त्यांच्याशी चर्चा करून तुम्ही ट्रेड घेऊ शकता या लेवल्सवर. आणि आपल्याला कमेंटमध्ये सांगत चला तुम्हाला या लेवल्स उपयोगी पडतात नाही पडतात. तुम्ही थोडा वेळ दिल्याबद्दल धन्यवाद.